आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. या जमिनी काही कुळाच्या नावाने आहे, काही वहिवाटदाराच्या नावाने आहे. पण देवस्थान इनाम असल्यामुळं या जमिनीचं हस्तांतरण बंद आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबाबतचा कायदा आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. पुढच्या 3 दिवसामध्ये देवस्थान इनाम जमिनीबद्दल कायदा आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे आणि जनतेच्या हरकती सुनावणी घेऊन नेमकं देवस्थानाचे हक्क काय राहतील, कुळ धारकाचे हक्क काय राहतील आणि वहिवाटदाराचे हक्क काय राहतील याबद्दलचा एक सुटसुटीत कायदा, जेणेकरून 4.5 लाख हेक्टर जमिनी, खास करून कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी या ज्या हस्तांतरित होत नाहीये किंवा त्याबद्दलचे संपूर्ण विकास कामे अडलेली आहेत किंवा शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीमध्ये काहीच करता येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं हा कायदा महत्वाचा आहे. 1 महिन्यात ज्या काही हरकती सूचना येतील त्यावर अंतिम कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनामध्ये आणणार आहोत. दुसरं, या ठिकाणी येण्याची अट आपण रद्द केली, येण्याचा कायदा रद्द केला, पण याची प्रणाली मात्र डेव्हलप करायची होती. आता कुठल्याही व्यक्तीला विकास परवानगी घ्यायची असेल तर विकास परवानगीकरता अर्ज केल्यानंतर बीपीएमएसमध्ये एक खिडकी असणार आहे. त्या खिडकीवर येणे क्लिक केला, येणेचा त्या ठिकाणी प्रीमियम क्लिक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तातडीने तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. मेसेजवरनं पैसे भरले की तुमचं ऑटोमॅटिक त्या जमिनीचा स्टेटस अकृषिक होईल. तर या ठिकाणी कन्व्हर्जन प्रीमियम जे घ्यायचं आहे ते आता ऑनलाईन महाआयटीनी हे या ठिकाणी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. महाआयटीनी यामध्ये खूप ॲडव्हान्स प्रणाली तयार केलेली आहे. त्यामुळं नेमकं येण्याची अट रद्द केल्यानंतर प्रीमियम कसं भरावं हा एक प्रश्न होता. तो प्रश्न आता सुटलेला आहे. प्रत्येक बांधकाम विकासकांनी महाआयटीच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपला प्रीमियम भरून आपल्या जमिनीला कायमस्वरूपी अकृषक करून घेता येईल. तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे वेगळे कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही. या 2 महत्वाच्या विषयावर या ठिकाणी काल निर्णय घेण्यात आले आहे. सर, तुम्ही जमिनी संदर्भात सांगता देवस्थानच्या, मात्र या जमिनी आहेत त्या बऱ्याचशा विकासकांनी वगैरे लागल्याचे देखील प्रकार आहेत ते उघडकीस आले होते. 7 टीव्हीने या सगळ्या संदर्भातलं वृत्त देखील आहे ते दाखवलेलं होतं. त्यामुळे अकोला असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या बऱ्याच जमिनी आहेत त्या हडपलेल्या पाहायला मिळाल्या. म्हणूनच सांगतो की देवस्थानाचा हक्क काय, कुळ वहिवाटदाराचा हक्क काय, हे सर्व हक्क डिसाईड करावे लागतील. आणि अनेक दिवसापासून या कायद्यात अडकलेल्या जमिनी असल्यामुळे परस्परच काही हस्तांतरण झाले आहेत, परस्परच काही व्यवहार झाले आहेत. आणि त्यामुळं एकंदरीत हा कायदा आणून या सर्व जमिनी ज्या शेतकरी वहिवाट करतात, जे शेतकरी त्या ठिकाणी कसतात, त्यांच्याबद्दलची भूमिका ठरवणं आवश्यक आहे. देवस्थानची त्या ठिकाणी भूमिका ठरवणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे एक विस्तृत कायदा आणि नियमावली आम्ही या ठिकाणी करण्याकरता पुढे जातो आहे. गुजरात आणि कर्नाटकमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये कायदा देखील आहे. त्याच पद्धतीच्या त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा येणार आहे. त्या सगळ्या संदर्भामध्ये तिकडच्या राज्याशी काही संपर्क करण्यात येणार आहे. इतर राज्यातले सर्व कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्राने कायदा आणत आहे. आणि त्यात पब्लिकचे जे काही देवस्थानाचं काही म्हणणं असेल, जनतेचं काही म्हणणं असेल, शेतकऱ्यांचं काही म्हणणं असेल, काही सूचना असतील, काही त्यांना सुधारणा करायच्या असतील तर मात्र 1 महिना आम्ही या ठिकाणी पब्लिक डोमेन दिलेला आहे. पब्लिक डोमेनवर टाकता येईल.
जरी म्हटलं तरी विरोधक जे आहे ते सिरियल नाही आहे. तर नाना पटोले असं म्हणतात की मुख्यमंत्री सिरियल आहे. मुख्यमंत्री सिरियल नाही आहे. सिरियल नाही आहे. हा प्रश्न नाना पटोलेंनी राहुल गांधीला म्हटलं असतं बरं झालं असतं. राहुल गांधी हे या ठिकाणी खोटारडेपणा आणि राहुल गांधीच्या वागण्या बोलण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जो नाना पटोलेचा रोख आहे तो रोख मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांनी राहुल गांधीला जर बोललं असतं तर बरं झालं असतं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करताना दहशतवादी असं त्यांचा उल्लेख, नंतर मात्र वाद झाल्यानंतर त्यांनी सरासर की दहशतवाद असा उल्लेख करत असल्याचं. मल्लिकार्जुन खरगे यांना समजून घेतलं पाहिजे की देशाच्या 140 कोटी जनतेने प्रधानमंत्री मोदीजींना 3दा प्रधानमंत्री पदावर बसवलेलं आहे आणि असं व्यक्तिमत्व जे संपूर्ण जगाने देशाने ज्या व्यक्तिमत्वाला मान्यता दिली त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलून आणि दहशतवाद्यासारखा शब्द वापरून मल्लिकार्जुन खरगे हे आपल्या अत्यंत खालच्या वृत्तीचं प्रदर्शन करताय. खरं तर काँग्रेसला हे माहित आहे की 2047 पर्यंत ते सरकारमध्ये येणार नाही आणि त्यामुळं अत्यंत विचलित झालेले